या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। राज्याचे नेते तुमच्या राजाला साथ द्या या कल्पनेतूनच तालुक्याचा थोडं मागे या सगळे आणि या पंपाचा शुभारंभ या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याच जिद्दीनं, त्याच ताकदीनं, त्याच तयारीनं पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मैदानामध्ये येणारा काळ संघर्षाचा निश्चित असेल, पण तो विजयाचा असेल यावरून या ठिकाणी दिसून येतं। संघर्ष तेच मैदान सेनापतीच्या मला त्याच्यात धमकी दिली आहे की माझा तुझं पटत नाही। आता तुमच्या साक्षीने सगळं बोललेत, मी काय बोलायला सांगितलं। जुनाचा भाग सोडा, आमचा पटवलं पटव एका याच्यावर आमच्या तिघांचं एकमत आहे की जे काही करायचं आहे ते सर्वसामान्य माणसाला पुढे ठेवून आपल्याला करायचं आहे। त्याच्याविषयी जे आमच्या आजोबांनी आमच्यावर संस्कार केले, दुसऱ्या पिढीने आमच्यावर संस्कार केले, त्याच्यात आम्ही पुढे पावलं टाकतो आहे। त्याचं कौतुक होईल ना होईल, तरुण पिढीला त्याची कल्पना असेल ना नसेल, या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत। त्यामुळे काय घडलं याच्यावर जास्त उहापोह करू नका। मी तुम्हाला एकच मागणी करेन की तुम्ही घाबरू नका। फक्त मला जे अनुभवलं आहे ते जे काही कळतं आहे, एक तर थोडंसं स्पष्ट बोलतो की गावातले जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना फोन केले की तुम्ही याच्यात जास्त पडू नका। काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं। शेवटी आमचं बळ हे कार्यकर्त्याचं बळ असतं। कार्यकर्त्याची हे कर्तव्य असतं की सर्वसामान्य माणसाला मतदान करून नेण्याइतपत आपल्याला तिथं आघाडी घ्यायला लागते। आणि त्यात जर कोण कमी पडलं तर ही कारणं आहेत सगळी, पैसे वाटले, अमुक झालं तमुक झालं। स्पष्ट सांगायचं तर माड्यात काय पैसे नाही वाटले तर काय पत्ताशी वाटले, 70,000 लीड तिथं कसा पडला। तर हे आडवं बोलणं होईल। म्हणून मी ठरवलं आहे की आता काही त्याच्यात फारसं पडायचं नाही। जे झालं आहे ते झालं आहे, भोगायला लागणार आहे। हे आम्हाला भोगायला लागणार नाही आहे, काही तुम्हाला भोगायला लागणार आहे। आणि जे काही भोगायला लागणार आहे, आता या नीरा देवघरचं पाणी या टप्प्यात सारखं बोललं जातं, मी आणलं मी आणलं मी आणलं। हे किती जणांना माहिती आहे की नीरा देवघरच्या या पाईपलाईनमुळे आणि मी केलेल्या इंडस्ट्रीमुळे 4 TMचे पाणी हे तिथं बचत झालेलं आहे। आता हे बचत झालेलं पाणी, नीरा देवघरचं पाणी एकदा सुरू झालं की पाडेगाव ते आसूपर्यंतच्या 36 गावात हे पाणी वापरलं जातं। त्याच्यावेळी हे पाणी नीरा देवघरमधून जाणार, ते 4 TMचे आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला मिळावं का दुसऱ्या तालुक्याला मिळावं? कोणी संघर्ष केला? कोण बोललं? आज 20 लाख टन ऊस झाला या तालुक्यात। 1 नाही 2 नाही, बंद पडलेले कारखाने होते, 4 चालू झाले। एका कारखान्यात कसा चालतो हे सीतारामनबाईला माहिती असेल, मला काय त्यांच्या कारखान्याचं काही माहिती नाही, बोलायचंही नाही आणि बघायचंही नाही। विषय असा आहे की ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही ती वाट चोखळायचा आपला प्रश्न येणार नाही। रघुनाथ राजे एक वाक्य नक्की तुमच्याला मी स्पष्ट सांगतो की घाबरणारे कार्यकर्ते असले तर राजकारण होणार नाही। आज ह्या कार्यक्रमात ज्या संख्येने तुम्ही लोक इकडं आलात,
ज्या संख्येने तुम्ही हे सगळं ऐकत बसलेला आहात, मला हा शब्द मिळेल का की आमची गावं आम्ही दाबून ठेवू, मग आम्हाला पुढं सांगा की संघर्ष करा. कारणं सांगू नका. आपली दिशा काय आहे, आपली दिशा काय आहे, माझ्या मिशाचं आहेत ना. त्यामुळे काय जे होतील ते होईल, ते माझ्यावर सोडा. कामाला लागा. लोकांची कामं होतात का नाही आजकाल माफ करा मला, पण कुठल्याच मीडियाच्याकडनं माझ्या काही फारशा अपेक्षा राहिली नाही. कारण मीडिया नसताना जे आपण करत होतो तो म्हणजे जनसंपर्क होता. गाव पातळीवर तुम्हाला पारावर बसलं तर लोक कळत होते, बोलत होते. त्याच पद्धतीने आपल्याला आणि आमच्याकडे ते पोचवायला पाहिजे. सुदैवाने जे गेले आपल्यात त्यांच्या मागे त्यांची गावं राहिलीत की नाही हे या इलेक्शनमध्ये दिसणार आहे. काही ठिकाणी काही लोकांनी प्रयत्न केले सांगायचे नेतृत्वाला की ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर रामराजेंचा ग्रुप जर नसेल तर आपल्याला मिळणं अवघड आहे. आता इथं पार्टीचा प्रश्न नाही आहे. आमची भांडणं आहेत, एक प्रवृत्तीची भांडणं आहेत. माझं BJPचा अजिबात वाकडं नाही. मी त्या भानगडीत पडत नाही. मी पहिल्या दिवसापासून तुमचा आमदार म्हणून काम केल्यानंतर डोक्यात एकच होतं की पाणी देणार त्याच्याबरोबर मी जाणार. आणि तेच पाणी आतापर्यंत सत्तेच्या पोटी सत्तेच्या माध्यमातून आपण केलं. कोणी काम केलं कोणी नाही केलं तेव्हा योग्य वेळेस मी बोलणार आहे. यांनी जे काय एक मृगजळ केलं आहे की मी आणलं मी आणलं मी आणलं, आत्ताच कोणतरी बोललं. तर धरणच झालं नसतं तर इथपर्यंत पाणी आलं असतं का? साधा विषय. 66 किलोमीटर या अंधोरीपर्यंत कराडवाडी का काय गाव आहे ते काय नाव विसरलो म्हणजे तिथपर्यंत हे आलं. त्याच्या पुढे यांनी आणलं आणि आम्ही करत होतो पाईपलाईनचं, तर यांनी स्टे दिले. आता हे काय काढत बसायचे? आणलं ना आण चल, आमचं पाणी आम्ही जाऊन देणार नाही एवढं तर नक्की. माझा काही कुठल्या इतर जिल्ह्यातल्या तालुक्याला विरोध नाही. मी नेहमी म्हणत आलो आहे, विदर्भ असेल, मराठवाड्याला असेल, पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग असेल, अहो दुष्काळी आणि शेतकऱ्याची अडचणी एकच आहे ना. त्याच्यात भौगोलिक याचा प्रश्न येतो कुठं? तिकडं अतिवृष्टी झाली, जे काही होणार आहे तेच तुमच्यात आमच्याकडे होणार आहे. आजच बातमी आली फलटण तालुक्यात 50 कोटीचं नुकसान झाले. आता 50 कोटीचं नुकसान सरकार देते की नाही त्याच्यावर जर आपल्याला नाही मिळालं तर पुढं काय करायचं? कुठल्या पार्टीत जायचं? तर कोण कॉन्ट्रॅक्टर बसले असेल त्यांनीच मला सांगावं की बिलं मिळत आहेत का. ते बसले नसतीलच, कारण बहुतेक सगळे कॉन्ट्रॅक्टर पसारच झाले. तो काही विषय नाही आहे, काही विषय नाहीच आहे. हे बसलं आहे की हा बघितलं, अंकुशला पहिल्यापासूनच बघितलं. ते कमीजचा कॉन्ट्रॅक्टर आहे. इथं अजून एक आहेत की कमीज म्हणून ते तुम्ही सोडावं. मी पेटवाने एकच सांगेन की पेटवा, आपण आपल्या संस्कारापासून लांब जायचं नाही. कोणाला कसं वागायचं आहे लोकांना ते पटेल न पटेल, आपण समजायचं की आपण आपले संस्कार पार पाडलेलेत. आपले आयुष्य आपल्या पिढीचं आयुष्य 1991ला आपण ठरवल्याप्रमाणे आपण लोकांना देऊन टाकलेलं आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही देणार आहे. परंतु कोणाच्यासाठी देणार? त्यांना तर किंमत राहिली नसेल किंवा त्यांना किंमत राहायचं आपल्याला तर काही करता आलं नसेल, आपल्याही चुकत असेल, लोकांना कळत नसेल, तरुण पिढीला त्याची किंमत नसेल. आज जे दिसतंय आपण बोलतोय हे मागचं बोलतो, आपण प्रचार करतोय कधी बघायचं. तरुण पिढीने कधी दुष्काळ बघितला आहे का? आदर किती आंदोलन, त्यांना त्या पाण्याचं महत्त्व काय? तिथं गायकवाड साहेब बसले, तुम्हालाही माहिती साहेब किती त्रास झाला आहे. तुम्ही निरा उजव्याला होता तेव्हा किती एकर ऊस होता? 7-8 लाख टन. आता 20 लाख टन कसा झाला? पाणी गेलं म्हणून का आलं म्हणून म्हणायचं बारामतीने नेलं आणि बारामतीचे पाय आता हेच चाटायला लागले. काय जे चाललं आहे राजकारण, यांचं सगळं जे आहे हे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारी ही लोकं, यांचं नशीब मोठं आहे की पाया मीच घातला, बाकीचं सगळं सभामंड मूर्त्या सगळ्या मी बसवल्या आणि कळस आला तेव्हा हे आले. आणि हा मूर्खपणाचा कळस जो यांचा चाललेला आहे तो आपल्याला थांबवायला लागणार आहे. मी परत एकदा सांगून जातो, हे याचं नुकसान तुमच्यापर्यंत जाणार आहे, तुमच्या घरादारापर्यंत जाणार आहे. आणि हे आमच्यातलं असं एक घर आहे की
एक राजा होऊन गेला, त्याचं नाव मिडास, ग्रीक मायथॉलॉजी पुराणात आहे होतं. त्याने हात लावला की त्याचं सोनं व्हायचं आणि यांची सावली पडली तरी याचं घोटाळा. सावलीपासून लांब राहा, मुलाबाळांची प्रकृती नीट ठेवा. सगळ्यांना जे पक्ष पत्रकारांनाही माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही नका लिहू आमच्या बाजूने, आमचं काही म्हणणं नाही, पण निदान विरोधी तरी लिहू नका आणि खोटं तरी छापू नका. निदान काय खरं आहे एवढं जरी बोल, एक जरी भेटला मला पत्रकार तरी फार नाही. मग तुम्ही बोला, मग आम्ही बोलू, असं होईल. तू काय फलटणचं नागरिक नाही वगैरे, तुला कळत नाही काय चांगलं आणि काय वाईट आहे. हे झालं हे पत्रकारिता. अशी पत्रकारिता अरुण मेहताने केली नाही. आता इथं समोर बसले त्याचे निम्मे मी ओळखतच नाही, त्यामुळे तो प्रश्न देत नाही. तुम्हाला हिंमत असेल का या उलटं सुलटं काय होईल ते होईल. काय होणार आहे, काय होणार आहे? ते काही जमीन काढून घेणार आहे कोण अटक करणार? काय एखादा फोन येईल, बघून घेतो, करून घेतो, तमक करून याचं आणि त्याचं रेकॉर्ड करा की. काहीच करायचं नसलं तर नका करू, शुभेच्छा. आमचं काय म्हणणं नाही, आम्ही पुढे जाणार. कोण त्याचं जाण दे, त्याला मी कट केलं आहे. अरे तुझी आई लेका पोलिसाच्या गाडीत बसून माझा प्रचार करत होती आणि तू कुठं गेलायस बघ टमाटे. काय चुकीचं? आईकडं बघून आम्ही सहन करतो. सांगतोय नको करू का नाही, ऐकत नाही. तुझं आंतरराष्ट्रीय पातळीवर मीडिया सेंटर व्हावं, ट्रम्पच्या उजव्या हाताला आम्हाला तुला बघायचं आहे. आमचं काही म्हणणं नाही, तुझंही तेच कोणाचं काय असेल ते असेल, मला काय केलेलं नाही. मी तालुक्यासाठी जगलून तालुक्यासाठी शेवटपर्यंत जगणार आहे आणि काम करणार आहे हा शब्द देतो. त्यामुळे मी तर बाहेर पडलो की आज जर पाऊस नसता तर भगवान होळकरांच्याकडेच मी सांगितलं होतं रावडीत कार्यक्रमात. तुम्ही होता की नाही माहीत नाही. आता कार्यक्रम आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. काही ना काहीतरी अडचणी होतात. फेब्रुवारी महिना संजय बाबांच्यावर रेड, त्याच्यानंतर मी आजारी पडलो. काहीतरी होत राहतं आपलंही नशीब. थोडं कोण आपल्यावर काय काळी जादू करतो का काय, कोण बघा आपलं जे माझ्यावर एक प्रयत्न होऊन गेले. मला माहीत नसेल सांगतो, खाजगी त्या